काही सांगण्याची गरज मला असं वाटत नाही पडेल म्हणून, कारण की त्यांनी हे सगळं बघितलंय. तसं बघितलं तर बीड ज्या काही जिल्हा आहे त्याच्यामधलं थोडंसं राजकीय आपण समीकरण जर पाहिलं, गणित जर पाहिलं आपण, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून गेवराईमधनं मला लोकांनी संधी दिली. माजलगावमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संधी आदरणीय प्रकाशदादांच्या माध्यमातून दिली. परळीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांना लोकांनी संधी दिली. तुमचं केज अंबाजोगाईमधनं भारतीय जनता पार्टीच्या नमिताताईंना संधी दिली. बीड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या गटाकडे त्या ठिकाणी इथले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आमदार म्हणून संधी लोकांनी बीडकरांनी दिली. तिकडे केज आष्टी पाटोद्यामध्ये आदरणीय सुरेश अण्णांना तिथं संधी मिळाली. मला सांगायचं हे असताना 3 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हे निवडून आलेले असतानाही दादा पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती असेल किंवा वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून असेल, बीड शहराला हे झुकतं माप देण्याचं काम दादांनी केलं. सांगायचं मला एवढंच आहे की दादा हे कुठंही गट तट राजकारण, हा माझा माणूस, हा विरोधातला, किंवा हा माझा मतदारसंघ, हा माझ्या पक्षाचा नाही, असा कुठंही दुजाभाव न करणारं अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि विकासाचं राजकारण करणारे आमचे दादा या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. आणि त्यामुळं इतका भरघोस निधी आज शहरामध्ये आला. उद्या ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या आमच्या ताब्यात आल्यानंतर दादा हित पालकमंत्री आहेत. कशा पद्धतीनं या शहरामध्ये कामं होतील, निधी येईल, हे लोकांना लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे